सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच संगमनेर शहर व संगमनेर तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने वडगाव पान येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा निषेध आणि आरोपीस तात्काळ अटक करण्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग तालुका संगमनेर यांना निवेदन देण्यासाठी मुस्लिम समाजातील उपनगराध्यक्ष व नगरसेवक तसेच मुस्लिम समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। संगमनेर तालुक्यातील वडगाव पान गावामध्ये 6वी इयत्तेत शिकणाऱ्या एका निष्पाप अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तीने ॲसिडने अमानुष हल्ला केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली। या हल्ल्यात सदरील मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। ही घटना अत्यंत निंदनीय असून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। अशा प्रकारचे भ्याड व क्रूर कृत्य करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कायद्यानुसार कडक शिक्षा द्यावी, तर पीडित मुलीस उत्तम वैद्यकीय उपचार व शासकीय मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी। या घटनेचा समस्त मुस्लिम समाज आणि संगमनेर शहर तालुक्याच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे। एक 2 दिवसा अगोदर संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील एक 13 वर्षीय बालिका ही शाळेत जात असताना तिच्यावर ॲसिड हल्ला प्रकरण झाले। त्या घटनेसंदर्भात आम्ही संगमनेरकर तसेच सर्व मुस्लिम समाज संगमनेर यांच्या वतीने DSP साहेब यांना सदर घटनेचा निषेधाचं निवेदन तसेच जो कोणी आरोपी असेल जी काही त्याच्यामध्ये शक्ती असेल सर्वांनाच कडक कारवाई करावी यासाठी आम्ही मुस्लिम समाजाकडून सर्वच नगरसेवक तसेच प्रतिष्ठित लोक तसेच समाजसेवक इथं गोळा होऊन आलेलो आहोत। तसेच सदर प्रकरणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांशी आम्ही चर्चा केली, फोनवर पण चर्चा केली की सदर प्रकरणी आपण योग्य ती कडक शासन करावे। परत कोणत्याही नराधमाचं असं व्हायला म्हणजे कुणाला असं करता येणे शक्य व्हावे नाही, म्हणजे त्याची धैर्य होऊ नये म्हणून शासनाने या बाबतीत कठोर कारवाई करावी आणि या घटनेचा समस्त मुस्लिम समाज संगमनेर आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शहर उपविभागीय पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयाला आज या ठिकाणी संगमनेर मुस्लिम समाजातर्फे निवेदन देण्यासाठी समस्त मुस्लिम समाजातील या ठिकाणी सर्व नगरसेवक, आजी माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या पक्षात काम करणारे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या ठिकाणी मुस्लिम समाजातर्फे मीटिंग घेऊन या आपण जे बघितलं असेल 2 दिवसापूर्वी जे ॲसिडचा हल्ला झाला आपल्या एका लहान मुलीवर संगमनेर तालुक्यातील वडगाव पान या गावात 11 वर्षाची ती मुलगी आहे आणि तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्यात आलेला आहे। अतिशय भयंकर अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि प्रत्येक स्तरातून त्याचा निषेध होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी मुस्लिम समाजातर्फे या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी यांना आपण निवेदन दिलेलं आहे की त्या जे कोणी हे कृत्य केलेलं आहे अद्याप त्याचा तपास लागलेला नाही आणि पोलीस यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अजून त्यांना काही त्याचा तपास लागलेला नाही। लवकरच तपास लागेल अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि जो कोणी हा व्यक्ती आहे त्याला जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे जेणेकरून ही अशी घटना घडणार नाही। आणि आपण बघतोय सध्या महाराष्ट्रात जे वातावरण चालू आहे, प्रत्येक ठिकाणी आपण जे वातावरण होत आहे त्याचाच हा एक भाग आहे। म्हणून त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा सर्व राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या सत्ताधारी पक्षातील त्यांच्या नेत्यांना सुद्धा या ठिकाणी त्यांनी योग्य पद्धतीने तंबी दिली पाहिजे। माननीय पालकमंत्र्यांनी सुद्धा या जिल्ह्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे की ज्या पद्धतीने या ठिकाणी क्राईम वाढत आहे त्याची सुद्धा जबाबदारी त्यांची आहे। त्यांनी जातीनं लक्ष घालून या ठिकाणी शांतता सुव्यवस्था कशा पद्धतीने प्रस्थापित होईल याचा प्रयत्न केला पाहिजे, ही एक अपेक्षा घेऊन या ठिकाणी मुस्लिम समाजाने निवेदन दिलेलं आहे आणि प्रशासन त्याच्यावर कारवाई करेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये वडगाव पान येथे 16 वर्षीय मुलीवर 12 वर्षीय मुलीवर जे ॲसिड प्रकरण झालं, ज्या मुलाने ॲसिड फेकून पळाला, त्या घटनेच्या निषेधार्थ आज समस्त मुस्लिम समाजाकडून आमचे समाजातील सर्व नगरसेवक, समाजसेवक, राजकीय कार्यकर्ते सर्वांनी आज प्रांत कार्यालयात उपस्थित राहून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे आणि आम्ही प्रशासनाला विनंती करत आहोत की या घटनेचा जो जबाबदार आहे त्याला लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त मुस्लिम समाजाकडून तिथं केलेली आहे। तिथं साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहेत, तरी लवकरात लवकर कारवाई व्हावी हीच अपेक्षा। धन्यवाद। सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध।
आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे ऊद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बकूर, CR7 आणि रुबाब, मुखल्लद, अरमान, आइसबर्ग. एकदा अवश्य भेट द्या. अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव.